आपण तर शालेय अभ्यासापासून अभ्यासक्रमातून शालेय अभ्यासक्रमात आजपासून 40 वर्षापूर्वी म्हणजे मी स्वतः चौथीला होतो त्या चौथीचा संपूर्ण इतिहास अगदी पुस्तक भरून म्हणजे संतांची कामगिरी ते रायगडावरची समाधी तिथून स्फूर्तीचा जिवंत धरा असे 19 धडे महाराजावर होते. आता कुठं गायब झालेत. आता एक पानापुरता किंवा एक पॅरेग्राफवर एवढ्या मोठ्या प्रचंड पराक्रमाचा इतिहास कुणी आणून ठेवला. शाळेची सहल निघाल्यावर बस हालताना हर हर महादेव की महाराजांची रणगर्जना होऊन त्यानंतर महाराजांचा जयनाद व्हायचा. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी ही घोषणा गेली कुठे. त्या ठिकाणी कुठल्या घोषणेने जागा घेतली, ती घोषणा गायब केली, दुसरीच घोषणा आली. आणि असा हा सगळा प्रकार भरमसाठ फीस देऊन आपण पालक उघड्या डोळ्यांनी आणि उघड्या कानाने उघड्या डोळ्यांनी बघतो, उघड्या कानाने ऐकतो आणि गप्प बसतो. याला जबाबदार कोण? इंग्रजी शाळांना चालना देण्यासाठी मराठी शाळा बंद पाडल्या जातात. मग या खाजगी शाळा कुणाच्या? या खाजगी शाळेमध्ये या पुणे शहरात 70% शाळेमध्ये मोजक्याच महापुरुषाचे फोटो लावलेले आहेत. त्यातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो. हा दोष कुणाचा? कित्येक खाजगी शाळेला देशाच्या संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन होत नाही. याला जबाबदार कोण? या खाजगी शाळेच्या भरमसाठ पुस्तक फीस मुळे 8 तासाच्या पगारात 12 तास राब 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 राबले सर्वच क्षेत्रातील सुरक्षा रक्षक असंघटित कामगार घरेलू कामगार करणाऱ्या महिला यांच्या मुलाच्या शिक्षणात खंड पडलेला आहे. याला जबाबदार कोण? या सर्व प्रश्नाच्या उत्तरासाठी आपल्याला फुले शाहू आंबेडकर बाबासाहेब सावित्रीबाई वाचावं लागेल. पण सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या खऱ्या इतिहासाच्या वाचनापासून करावी लागेल. पूर्वोदनकाराचं समग्र वाङ्मय वाचावं लागेल. कॉम्रेड मानसरे, कॉम्रेड शरद पाटील, मामद देशमुख, साळुंके तात्या, पुरुषोत्तम खेडेकर साहेब, आदरणीय जयशंकरराव पवार साहेब, शिवव्याख्याते श्री श्रीमंत कोकाटे साहेब यांनी संशोधनातून निर्माण केलेला महाराजांचा अस्सल ओरिजिनल इतिहास वाचावा लागेल. त्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही आणि येणारही नाही. त्याच नंतर या नराधम गायकवाड आमदाराचा या वक्तव्याचा केलेल्या निषेधार्ह वक्तव्याचा पुन्हा एकदा जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय ज्योती, जय शाहू, जय संविधान, जय प्रजासत्ताक भारत.